हॅलो, हाय, नमस्कार. नमस्कार सगळ्यांना. माती माती ती आपली जननी आहे, ती आपली पालन पोषण करणारी आहे, ती आपली उद्धार करती आहे. म्हणूनच मातृभूमी असं म्हणतात, है की नाही? कुसुमाग्रज म्हणतात, माझ्या मराठी मातीचा लावा लल्लाटाचा टिळा. तर ही माती ही आपल्या रोमारोमामध्ये भिनलेली आहे. आपलं शरीर हे पंचमहाभूतांनी बनलेलं आहे आणि त्याच्यामध्ये महत्त्वाची एक गोष्ट येते, ती म्हणजे माती. माती ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये. आणि या मातीशी जोडलं राहण्यासाठी आपण काही ना काही प्रयत्न करत असतो. तर या मातीला विसरून कसं चालेल? अशीच एक सुंदर अशी सिरीज आलेली आहे MX प्लेअरवरती आणि प्राईमवरती. म्हणजे प्राईमचं जे MX प्लेअर हे आहे, मिनी प्लेअर आहे, मिनी प्लेअर, MX प्लेअर नाही, मिनी प्लेअरवरती मिट्टी एक नई पहचान. मला खूप आवडली ही सिरीज. ह्या सिरीजचा जो हिरो आहे ना, नायक आहे ना, तो आजच्या काळातले जे सगळे मुलं आहेत ना, जे धावता आहेत कशाच्या तरी मागे, जे रॅट रेसमध्ये अडकलेले आहेत, ज्यांचं लाईफस्टाईल हे मोठ्या मोठ्या शहरांमध्ये, मेट्रो सिटीजमध्ये असं अडकलेलं आहे आणि हे त्या लाईफस्टाईलमध्ये सगळेजण जे कैद झालेले आहेत त्यावरती भाष्य करणारं असं हे सिरियल आहे. सिरियलचं नाव आहे मिट्टी एक नई पहचान. फार फार सुंदर अशी सुकून शांतता देणारी, असं काहीतरी गवसलेलं असं जाणवून देणारी अशी ही सिरीज मला वाटली. तर ह्यात इश्वाक सिंग म्हणून नायक आहे. छान आहे, मस्त क्यूट मुलगा आहे. आणि सिरीज सुरू होते तेव्हा तो एक मस्त IT कंपनीमध्ये, जे सगळेजण आता हल्ली करतात, त्या IT कंपनीमध्ये काहीतरी व्यवस्थित पॅकेज कमवणारा असा मुलगा असतो, ॲड कंपनीमध्ये एका कुठल्या तरी. आणि तेव्हा त्याला त्याच्या आजोबांचे सारखे फोन येत असतात आणि ते फोन काही तो उचलत नाही. आणि मग त्याला कळतं की आजोबांचा देहांत झालेला आहे, आजोबांना हार्ट अटॅक आलेला होता. आणि मग त्याला असं वाटतं की आजोबा आपल्याला फोन का करत होते. तर हे प्रश्न शोधत राहतो तो. बऱ्याच वेळेला प्रश्न जेव्हा माणूस शोधतो ना, त्या प्रश्नामध्ये दुःख असतं, पण जेव्हा एखाद्या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर सापडतं तेव्हा त्या उत्तरामध्ये समाधान असतं. म्हणूनच उत्तर किंवा शंकेला समाधान म्हणजे उत्तर असं मानलं जातं. तर असं ते हे येतो. मग तो गावाकडे येतो. वडील कुठल्या तरी वॉटर इरिगेशन डिपार्टमेंटमध्ये क्लर्क म्हणून काम करतात आणि त्याला हळूहळू लक्षात येतं की त्याचे जे आजोबा होते त्या आजोबा हे प्रगतिशील शेतकरी असं म्हणतात ना, प्रगतिशील शेतकरी असतात. आणि त्या आजोबांवरती एका बँकेचं, सहकारी बँकेचं कर्ज झालेलं असतं. आणि म्हणून आजोबा आत्महत्या करतात का? तर नाही. आजोबांच्या डोळ्यामध्ये वेगळे व्हिजन असतात. आजोबांना नवीन नवीन शेतीचे जे टेक्निक असतात तर ते टेक्निक आवडत असतात आणि त्या पद्धतीने त्यांना शेती करायची असते. पण आजोबांना ते जे टेक्निक असतात, जे नवीन युगाचे आधुनिक शेतीचे जे तंत्र आहेत ते समजवणारं, सांगणारं असं कोणी नसतं. आणि म्हणून आजोबा या राघवला फोन करत असतात. तर आजोबा आणि राघवचं, म्हणजे आजोबा आणि नातवाचं जे बॉन्डिंग आहे, जे त्यांनी दाखवलेलं आहे, ते बॉन्डिंग सुद्धा खूप छान आहे. कारण जेव्हा राघव लहान असतो आणि तो आजोबा आजींकडे राहत असतो आणि त्याचे आई वडील शहरामध्ये, वडील क्लार्क असतात आणि वडील शहरामध्ये राहत असतात, तेव्हा वडिलांना असं वाटतं की तो खेड्यामध्ये राहिला तर त्याची प्रगती होणार नाही, त्याला चांगल्या शाळेत ॲडमिशन मिळणार नाही. म्हणून वडील त्याला मोठ्या शहरामध्ये, म्हणजे त्यांच्या शहरात घेऊन येतात आणि तिथून तो पुढे 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 जात राहतो. जास्तीत जास्त शैक्षणिक प्रगती करतो, करिअरच्या वेगवेगळ्या उंची गाठतो आणि ह्याचा आजोबांना खूप अभिमान असतो. पण तरीही राघवला मात्र सतत आजोबांची आठवण येत असते. पण ह्या जीने की आपाधापी में तो ह्या सगळ्या गोष्टी मागे पडत जातात. तो आजोबांना फार अटेंड करू शकत नाही आणि आजोबा त्याला बोलवत राहतात, आजोबा त्याची वाट पाहत राहतात आणि राघव काही गावाकडे परतत नाही. आणि मग अशा वेळेला जेव्हा आजोबांच्या 10व्या 12व्याच्या वेळेला जेव्हा राघव येतो
तेव्हा राघवचे जे कनेक्शन्स असतात, म्हणजे तो आता IT मध्ये काम करतो म्हटल्यावरती त्याचे जे कॉल्स चाललेले असतात, तर तिथे इंटरनेटचं कनेक्शन त्याला मिळत नाही. मग त्याचे जे 2 लहानपणीचे त्यांचे सालदार असतात, म्हणजे शेतावरती काम करणारे जे 2 घरगडी असतात, तर ते घरगडी त्याची मदत करतात. ते त्याला असं जिथे इंटरनेटचं कनेक्शन येतं, कनेक्टिव्हिटी येते, अशा ठिकाणी घेऊन जातात. तरीही ते काही हे होत नाही आणि अशा त्याच्या करिअरमध्ये अडचणी सुरू होतात. आणि मग एका कॅम्पेनसाठी नाव सुचवायचं असतं तेव्हा आजी सहज म्हणून म्हटलेली असते की आपण जेव्हा शिकतो, मोठं होतो, तेव्हा आपण दुसऱ्याचा सहारा बनला पाहिजे. किती छान तत्वज्ञान आहे ना. खरंच खूप खेड्यामधलं जे साध्या साध्या सोप्या सोप्या गोष्टींमधलं जे तत्वज्ञान आहे ना, जीवनविषयक जे तत्व आहे, जे चिंतन आहे, ते खूपच विचार करण्यासारखं आहे आणि ते खूप आपलंसं करण्यासारखं आहे. कारण आज जो असमाधान, ही जी अशांतता आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये आहे आणि त्याचं सोल्युशन जर बघितलं तर आपले पूर्वज कसे राहायचे, पूर्वज काय खायचे प्यायचे, ते काय कसे वागायचे, ते कशा पद्धतीने ह्या सगळ्या प्रश्नांना, त्यांना प्रश्न नव्हते का, पण ते ह्या प्रश्नांना कसे सामोरे जायचे हे बघणं फार गरजेचं आहे. आणि मग तो गावामध्ये येतो राघव आणि गावातल्या शेतीमध्ये तो आजोबांचं कर्ज त्याला फेडायचं असतं, पण तो जो कर्ज फेडण्यासाठीचा जो तिथला जो क्लर्क असतो, तर त्याच्या रूढ वागण्यामुळे राघवला खूप राग येतो आणि राघव असं ठरवतो की आजोबांची इच्छा होती ना की ते कधीही कोणाकडून कुठलाही पैसा घ्यायचे नाहीत, मुलांकडनं नातवंडांकडनं. त्यांची इच्छा होती की त्या शेतीच्या पैशातनंच त्यांचं कर्ज फेडलं जावं आणि मग तो वेगवेगळ्या शेतीचे प्रयोग करायला लागतो. त्याच्यासाठी तो झेंडूचे फुलं लावतो. मग खूप जोराचा पाऊस येतो आणि ते सगळं रोपं जे असतात ते पाण्याने धूप होते जमिनीची आणि सगळे रोपं वाहून जातात. तसंच गावामध्ये टोळधाड पडते. टोळधाडीला त्यांनी वेगळा शब्द वापरलेला आहे, म्हणजे ते नागतोड्यांसारखे सदृश ते किडे असतात ना ते. आणि मग त्याच्यासाठी त्याच्याकडचा जो सालदार असतो तर तो असा एक मस्त होतकरू हरहुन्नरी असा टेक्निशियन असं म्हणता येईल असा असतो. आणि मग तो जे ते गिमिक करतो तयार आणि त्याच्यामुळे त्यांना ते सगळे टोळ ते पकडतात. त्या जाळ्यांमध्ये चायनीज जाळ्या मागवलेल्या असतात, त्या जाळ्यांमध्ये ते पकडतात आणि मग ते टोळ, मग ती जी गावामधली जी कृषी अधिकारी असते ती अशा नवीन नवीन शक्कल लढवत असते या सगळ्या गावकऱ्यांना बांधून ठेवण्यासाठी. तर तिच्याकडनं राघवला पुन्हा एकदा गावामध्ये कसं ओढ घेतं त्याचं मन, तिच्याकडनं त्याला पुन्हा एकदा ते जाणवायला लागतं. आणि तिचं असं मत असतं की गावातलं लाईफ जे आहे ना ते 90च्या दशकातलं असं संथ थांबलेलं असं शांत असं आयुष्य आहे. आणि ज्यांना कोणाला सगळी धामधूम नको असते, धावपळ नको असते, त्यांनी नक्की या विषयावरती विचार करावा. आणि मग वेगवेगळे टेक्निक्स वापरून मग ते पॉली हाऊस, म्हणजे आम्ही त्याला पूर्वी ग्लास हाऊस वगैरे असं म्हणायचो, पण प्रत्यक्षामध्ये ते प्लॅस्टिकच्या आवरणांनी केलेलं असं गुलाबाचं शेत तो तयार करतो. नियंत्रित असं तापमान असणारं, नियंत्रित हवामान असणारं, व्यवस्थित कीटक फवारणी वगैरे होणारं असं ते ग्लास हाऊस वगैरे पॉलियुथ्रिनचं ते हाऊस तो तयार करतो. आणि अशा पद्धतीने तो शेती करतो आणि तो कशा पद्धतीने ते मार्केटमध्ये फुलं विकतो आणि त्याचं जे शिक्षण झालेलं असतं मार्केटिंग वगैरे या सगळ्या गोष्टींचं, ते शिक्षण त्याला कामी येतं. आणि मग तो कशा पद्धतीने त्याचे गुलाबाचे रोपं विकतो हे सगळं खूप इंटरेस्टिंग आहे. आणि नवीन युगामध्ये आता बरेच तुम्ही आता ऐकत आहात की हे जे प्रगतिशील शेतकरी आहेत, आधुनिक शेतकरी आहेत, बरेच लोक IT जॉब सोडतात, गावाकडे जातात. बरेच IITian जे असतात ते गावाकडे जाऊन शेती करतात, कारण शेवटी शेती कॉलिंग, माती कॉलिंग, कारण माती ही तुम्हाला बोलवत असते. आणि अशा वेळेला तुमची प्रगती, तुम्ही जेव्हा असं म्हणतात की अरे धूळ माती लागली म्हणजे काही हे नाही, तर तुमची प्रगती तुम्ही रोखत असतात. तर अशा पद्धतीने हे सगळं सिरियल झालेलं आहे. खूप छान सिरियल आहे, छान शांत, खूप काही असं व्हिलनिश असं काही नसणारं, थोडाफार ड्रामा आहे, पण तरीही नवीन मुलांना शेतीकडे वळण्यासाठी काय काय गोष्टी असायला पाहिजे. कारण काय असतं की कधी कधी तुम्ही इंटरनेटवरती पाहून आणि या गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करतात, पण प्रत्यक्षामध्ये जो मातीमध्ये उतरतो तोच खरा हाडाचा शेतकरी, हो की नाही. तर असं हे सिरियल आहे नवीन, मिट्टी एक नई पहचान. तुम्हाला हा रिव्ह्यू कसा वाटला ते कॉमेंट करून मला नक्की सांगा, मला ऐकायला आवडेल तुमच्या कॉमेंट. आणि तुम्ही जर बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा, मिनी TV वरती आहे. थँक्यू सो मच. हॅव अ गुड डे. मीना लद्वैत.